नमस्कार. मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आज आपण माझ्या या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र गाणगापूर दत्त मंदिर याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया. श्री क्षेत्र गाणगापूर दत्त भक्तांची पंढरी स्थान सोलापूर गुलबर्गा स्टेशनमध्ये गाणगापूर रोड रेल्वे स्टेशन तिथून 20 किलोमीटरवर आहे. भीमा अमरजा संगमघाटी सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती विशेष जागृत स्थान. अनेक भक्ताचे व्याधी निरसन, बाधा निरसन, प्रत्यक्ष दर्शन, दत्त दर्शन, श्री गुरूंचे अनुष्ठान व लीलाभूमी, तसेच पादुका, निर्गुण पादुका. गाणगापूर ग्रामी श्री दत्तगुरू म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे. कोटी भाविकांची श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नरसिंह सरस्वतींनी सांगितले आहे. गाणगापुराचे महत्त्व हजारो वर्षापासून कमी झालेले नाही, उलट दिवसेंदिवस ते वाढतच आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे. प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत. येथे देव आहेत व येथेच थांबलेले आहेत. कोणीही श्रद्धेने या व कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे. याच गावात राहून दररोजचे स्थान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्त रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात. अज्ञानामुळे शेजारी असूनसुद्धाही श्री गुरूंना आपण ओळखू शकत नाही. नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देव दर्शन देतात अशी भक्ताची श्रद्धा आहे. चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे, परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथात सांगतात. त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत. नित्य जे जन गायन करते त्यावर माझी अतिप्रीती, माझे नामस्मरण करणारेच भक्त मला आवडतात हे श्री गुरुदत्तांनी सांगितले आहे. मठी ठेवितो निर्गुण पादुका, पुरवितील कामना ऐका. संदेह न धरावा मनात, ही मात आमची सत्य जाणा. श्री नरसिंह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले, या निर्गुण पादुका आहेत, परंतु निर्गुण असलेल्या पादुकामध्ये माझा सगुण रूपाने वास राहील. निर्गुण पादुका मठात ठेवतो, येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. मनात कोणतीही शंका ठेवू नका. आमचा आशीर्वाद आहे त्यावर विश्वास ठेवा. गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे. श्री क्षेत्र गाणगापूर दर्शन. गाणगापूर येथे दत्त महाराजांचा दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी 22 ते 23 वर्ष वास्तव्य केले. या संपूर्ण क्षेत्रामध्ये संगमस्थान भीमा प्लस अमरजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर, औदुंबर वृक्ष, विश्रांती कट्टा, निर्गुण पादुका महात्म्य आहे. या दिव्य स्थानाचे दर्शन भाविकांना व्हावे, तसेच कल्लेश्वर येथील दर्शन भाविक घेतात. यामुळे गाणगापूर यात्रा पूर्ण झाली असे मानतात. कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे. भीमा व अमरजा संगमस्थान. भीमा व अमरजा या दिव्य पवित्र दोन नद्यांचा संगम गाणगापूर या जागृत शक्तिपीठावर झाला आहे. सदरील संगम निर्गुण मठापासून 2 ते 3 किलोमीटर आहे. या संगमस्थानी भगवान श्री नरसिंह सरस्वती नित्य स्नान करत असत.
या संगमाभोवतीच अष्टतीर्थाचा अधिवास आहे. या संगमात स्नान केल्याने भाविकांचे अनेक पापे धुतले जाऊन दिव्य अनुभव येतोच हे मात्र निश्चित. निर्गुण मठाच्या पादुका दर्शन अगोदर भाविक संगमावर स्नान करतात. पौर्णिमेचे संगमस्नान विशेष मानले जाते. श्री पापविनाशी तीर्थावर श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींना श्रीचे साक्षात दर्शन घडले होते. याच तीर्थावर श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या भगिनीला रत्नाबाईला स्नान करावयास सांगितले होते. त्यामुळे तिची कुष्ठादी पापे नाहीशी झाली. गाणगापूर परिसरात अष्टतीर्थांचा नित्यवास आहे. ही अष्टतीर्थे पुढीलप्रमाणे होत. 1. षटकुल तीर्थ, 2. नृसिंह तीर्थ, 3. भागीरथी तीर्थ, 4. पापविनाशी तीर्थ, 5. कोटी तीर्थ, 6. रुद्रपाद तीर्थ, 7. चक्रेश्वर तीर्थ व 8. मन्मथ तीर्थ. भागीरथी तीर्थालाच काशीकुंड असे म्हणतात. एका ब्राह्मण भक्ताने या ठिकाणी श्री शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. त्या भक्ताच्या इच्छेने श्री महादेवांनी काशीची गंगा तिथे आणली. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमंत नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी भक्तजनासाठी दिवाळीची प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चतुर्दशीचा. याबाबत सविस्तर माहिती श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथात 49व्या अध्यायात आली आहे. श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ. षटकुळ व नरसिंह तीर्थ 1-2. ह्या तीर्थात स्नान केल्याने भक्तिपूर्वक काल, मृत्यू व अपमृत्यू नाहीसा होऊन शतायुष्य प्राप्त होते. या तीर्थात स्नान केल्याने प्रयाग येथील त्रिवेणी संगम नद्यांचा स्नानाचे फळ मिळते. भागीरथी 3 तीर्थात स्नान केल्याने समस्त दारिद्र्य नाश होऊन काशी क्षेत्रातील गंगा स्नानाचा पुण्य मिळते. पापविनाशी 4 तीर्थात स्नान मात्रे पापराशी जैसे तृण अग्नी लागे, म्हणून येथे स्नान केल्याने समस्त पूर्वजन्मांचे पाप जळून राख होते. ह्याच तीर्थात स्नान केल्याने स्वयं महाराजांचे भगिनी रत्नाईचे श्वेतकुष्ठ नाहीसा झाला. कोटी तीर्थ 5 ह्या तीर्थात स्नान केल्याने आत्मशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो व जम्बूद्वीपामध्ये असलेले सर्व पवित्र तीर्थांची महिमा या तीर्थात आहे. येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते व येथे यथाशक्ती दान केल्याने कोटी दान केलेले पुण्य मिळते. रुद्रपाद 6 हे तीर्थ गया समान आहे. गया क्षेत्रातील सर्व आचरण येथे करून रुद्रपादाला पूजल्यास कोटी जन्मांचे दोष नाहीसे होऊन मोक्ष प्राप्त होते. चक्रतीर्थ 7 हा तीर्थ द्वारावती तीर्थ समान आहे. येथे स्नान करून येथील केशव मंदिरात पूजल्यास द्वारावतीचे चौपट पुण्य मिळते व अज्ञानीला ज्ञान प्राप्त होते. मन्मथ तीर्थ 8 येथे स्नान करून कल्लेश्वराला पूजल्यास वंशवृद्धी होऊन अष्टैश्वर्य प्राप्त होते. भीमातटी असे गाणगाभुवन, पुण्यभूमी असे या त्रिभुवन. श्री गुरुचरित्रातील 40व्या अध्यायात वर्णन केलेल्या औदुंबराचेही इथे दर्शन घडते. श्री नरहरी नामक ब्राह्मण श्री गुरु आज्ञेने शुष्क काष्ठाला नेहमी पाणी घालीत असे.
पुढे श्री गुरुकृपेने त्या वाळलेल्या औदुंबराच्या झाडास पालवी आली. इथला श्री नरसिंह सरस्वतींचा विश्रांतीचा कट्टा ही सुप्रसिद्ध आहे. श्रीमत नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संगमावरून गाणगापूर ग्रामात जात येत असताना या कट्ट्यावर बसून विश्रांती घेत असत. श्री महाराजांच्या कृपाअमृत दृष्टीने फुलून आलेले त्या भाग्यवान शेतकऱ्यांचे शेत याच विश्रांती कट्ट्याजवळ आहे. नामधारकाने सिद्धयोग्यांना वंदन करून विचारले, श्री गुरु नरसिंह सरस्वती हे त्रयमूर्तीचा अवतार आहेत. या भूमीवर अनेक पवित्र तीर्थक्षेत्रे असताना ते गाणगापुरास येऊन का राहिले? या गाणगापूर क्षेत्राचे काय महात्म्य आहे ते ऐकण्याची माझी फार इच्छा आहे. ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारलास. मी त्याचे उत्तर देतो. लक्षपूर्वक ऐक. एकदा अश्विन वद्य चतुर्दशीच्या दिवशी दिवाळीचा पर्वकाल होता. त्यावेळी श्री गुरु शिष्यांना म्हणाले, गया, प्रयाग, वाराणसी या त्रिस्थळी स्नान करणे पुण्यकारक असते. तेव्हा आपण सर्वजण यात्रेला जाऊयात. तुम्ही तुमच्या बायका मुलांनाही बरोबर घ्या. सर्वांनाच मोठा पुण्यलाभ होईल. शिष्य म्हणाले, ठीक आहे, आम्ही घरी जातो व सगळी तयारी करतो. त्यावर श्री गुरु म्हणाले, अरे, तयारी कसली करता? सगळी तीर्थे तर आपल्या गावाजवळच आहेत. त्यासाठी तयारी करण्याची काहीच गरज नाही. चला माझ्याबरोबर, मी तुम्हाला सर्व तीर्थे दाखवतो. असे सांगून श्री गुरु सर्व शिष्यांना बरोबर घेऊन भीमा अमरजा संगमावर गेले. तेथे सर्वांनी स्नान केले. त्यावेळी श्री गुरु सर्व शिष्यांना म्हणाले, या संगमाचे महात्म्य फार मोठे आहे. येथे स्नान केले असता प्रयाग स्नानाचे पुण्य लाभते. येथे भीमा नदी उत्तर वाहिनी असल्याने ती गंगेपेक्षा अधिक पवित्र आहे. येथे अष्टतीर्थे आहेत. त्यामुळे येथे आले असता काशी क्षेत्रापेक्षा शतपट पुण्यलाभ होतो. श्री गुरूंनी सांगितलेले हे रहस्य ऐकून सर्व शिष्यांना मोठा आनंद झाला. ते म्हणाले, स्वामी, अमरजा नदीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. तिला अमरजा असे नाव का मिळाले हे जाणून घेण्याची आम्हाला इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, पुराणात या नदीच्या उत्पत्तीची कथा आली आहे. पूर्वी जालंधर नावाच्या अत्यंत बलाढ्य दैत्याने देवाशी युद्ध करून त्यांना देशोधडीला लावले. त्याने त्रैलोक्य पादाक्रांत केले. त्याने इंद्राशी युद्ध करून स्वर्गलोकही जिंकला. त्या जालंधराच्या सैन्यातील जे दैत्य जखमी होत असत त्या दैत्यांच्या रक्तांच्या थेंबातून अनेक दैत्य निर्माण होत असत. त्यामुळे युद्धात त्याला जिंकणे अशक्य झाले. त्यामुळे काळजीत पडलेला इंद्र शंकरांना शरण गेला. त्याने सर्व परिस्थिती सांगितली व आता तुम्हीच काहीतरी करा व दैत्यापासून देवांना वाचवा अशी विनंती केली. इंद्राने असे सांगताच अत्यंत क्रुद्ध झालेल्या शंकराने रौद्र रूप धारण करून ते दैत्यांचा वध करण्यास उद्युक्त झाले. त्यांनी अमृत मंत्राने अभिमंत्रित केलेला एक जलकुंभ इंद्राला दिला. शंकराने जालंधराचा पराभव केला. इंद्राने घटातील मंत्रोक्त जल देवगणावर शिंपडून त्यांना पुन्हा जिवंत केले. त्या जलकुंभातील थोडेसे जल पृथ्वीवर पडले. ते ज्या ठिकाणी पडले तेथे नदी उत्पन्न झाली. ती संजीवनी देणारी नदी म्हणून प्रसिद्ध झाली आणि तिलाच अमरजा असे म्हणतात. या नदीत जे स्नान करतात त्यांना कोणत्याही रोगाची बाधा होत नाही. ब्रह्महत्यादी महापातके नाहीशी होतात. या अमृत नदीचा भीमा नदीशी संगम झाला आहे. तो संगम प्रयागातील त्रिवेणी संगमा समान आहे. कार्तिक माघ महिन्यात या संगमात स्नान केले असता इहलोकात सर्व सुखांचा लाभ होतो व अंतिम मोक्ष प्राप्ती होते. सोमवारी सूर्यग्रहणाच्या दिवशी, संक्रांतीला, सोमवती अमावस्येला तसेच एकादशीच्या दिवशी स्नान केले असता अनंत पुण्याचा लाभ होतो.
या पर्व दिवशी जमले नाही तर अन्य कोणत्याही दिवशी तेथे स्नान केले असता सर्व दोष नाहीसे होतात, ऐश्वर्ययुक्त दीर्घायुष्य लाभते. या संगमाजवळ अश्वत्थ वृक्षासमोर नदीच्या तीरावर मनोरथ नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात स्नान केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात. तेथेच माझे नित्य वास्तव्य असते. तेथे गरुड पक्षी दिसतात, ही त्याची खूण आहे. जे लोक त्या अश्वत्थाची सेवा करतात त्यांचे सर्व मनोरथ सिद्धीला जातात. याविषयी संदेह बाळगू नये. प्रथम अश्वत्थाची पूजा करावी व नंतर शिवमंदिरात जावे. तेथे संगमेश्वर आहे, त्याची भक्तिभावाने पूजा करावी. श्रीशैल्य पर्वतावरील मल्लिकार्जुनाप्रमाणेच हा संगमावरील रुद्र आहे. त्याला भक्तिपूर्वक प्रदक्षिणा घालावी. तेथील नंदीला वंदन करून चंडीला वंदन करावे. पुन्हा नंदीला सव्य प्रदक्षिणा घालून सोमसूत्रात जावे. अशा 3 प्रदक्षिणा घालाव्यात. मग नंदीमागे उभे राहून शिवदर्शन घ्यावे. असे केल्याने सर्व प्रकारचे वैभव व पुत्रपौत्रादीचा लाभ होतो. त्यानंतर नागेशी गावी जावे. तेथे वाराणसी नावाचे तीर्थ आहे. तेथे प्रत्यक्ष घडलेला इतिहास आहे. त्या नागेशी गावात भारद्वाज गोत्रातील एक ब्राह्मण होता. त्याने सर्व संग परित्याग केलेला होता. तो सदैव शिवध्यान करीत असे. त्याच्या भक्तीने भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले होते. त्याला सतत समोर साक्षात शंकर दिसत असत. त्यामुळे तो देहभान विसरून गावात वेड्यासारखा फिरत असे. गावातले लोक त्याची वेडा म्हणून टिंगलटवाळी करीत असत. त्याला ईश्वर आणि पांडुरंगेश्वर नावाचे 2 भाऊ होते. एकदा ते सर्व तयारी करून काशी यात्रेला निघाले. त्यांनी त्या वेड्यालाही आमच्याबरोबर काशी यात्रेला चल असे म्हटले. तेव्हा तो शिवभक्त ब्राह्मण त्यांना म्हणाला, तुम्ही काशीला कशाला जाता? तो काशी विश्वनाथ माझ्याजवळ आहे. मी तुम्हाला तो दाखवीन. हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले. आम्हाला तो काशी विश्वनाथ दाखव. तो येथेच दिसणार असेल तर त्याच्या दर्शनासाठी इतक्या दूर जाण्याचा त्रास तरी वाचेल, असे त्याचे भाऊ म्हणाले. त्याचवेळी तो ब्राह्मण नदीत स्नान करून शिवध्यान करीत बसला. त्याच क्षणी प्रत्यक्ष शंकर त्यांच्या पुढे प्रकट झाले. तेव्हा तो ब्राह्मण महादेवांना म्हणाला, भगवंता, आम्हाला येथेच आपले नित्यदर्शन व्हावे अशी माझी प्रार्थना आहे. महादेव त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन तथास्तु असे म्हणाले. त्याच क्षणी तेथे मनकर्णिका तीर्थ उत्पन्न झाले. काशी विश्वनाथाची मूर्तीही प्रकट झाली. ती नदीच्या उत्तर दिशेला आहे. भीमा अमरच्या संगमावर काशीप्रमाणेच मंदिराची व कुंडाची रचना झाली. काशीतील सर्व खानाखुणा लोकांना दिसू लागल्या. ते पाहून तो ब्राह्मण आपल्या 2 भावांना म्हणाला, आता यापुढे आपल्या वंशातील कोणीही काशीला जाण्याची गरज नाही. यानंतर तुमचे नाव आराध्य असेल. आता येथेच पांडुरंगाची सेवा करावी. यापुढे तुम्ही काशी यात्रेला म्हणून येथे गाणगापुरास यावे. श्री गुरूंनी भीमा अमरजा संगमाचे महात्म्य सांगितले असता शिष्याची व भक्तांची श्रद्धा वाढली. तेव्हापासून सर्वजण येथेच स्नानदानादी करू लागले. सिद्ध योगी म्हणाले, त्यानंतर श्री गुरु पापविनाशी तीर्थाकडे गेले. त्या तीर्थात केवळ स्नान केल्याने मनुष्यांची सर्व पातके नाहीशी होतात. तेथे श्री गुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाबाई नावाची बहीण होती. ती श्री गुरूचे दर्शन घेण्यासाठी आली. श्री गुरूने तिला विचारले, तू पूर्वी अनेक पातके केली होतीस, ती तुला आठवतात का? त्या पापकर्माची फळे तुला भोगावी लागत आहेत. तुला कुष्ठरोगही झाला आहे. श्री गुरूंनी असे विचारले असता ती श्री गुरूंच्या पाया पडली व शोक करीत बसली. मी केवळ अज्ञानी आहे, मला काहीच आठवत नाही. तुम्ही जगदीश्वर आहात.
माझ्या हातून कोणते पाप कर्म घडले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. ती असे म्हणाली असता श्रीगुरूंना तिची दया आली. ते तिला म्हणाले, तू पूर्वजन्मी चुकून केवळ अनवधानाने नुकत्याच प्रसूत झालेल्या मांजरीच्या 5 पिल्लांना ठार मारलेस. आणखीही काही पापकर्मे केलीस. त्या पापकर्माचे फळ म्हणून तुला या जन्मी अनेक दुःखे भोगावी लागत आहेत. तुला श्वेतकुष्ठ झाले आहे, हेही त्या पातकांचेच फळ आहे. श्रीगुरूंनी असे सांगितले असता रत्नाबाई श्रीगुरूंच्या पाया पडून म्हणाली, मला आता पुनर्जन्म नको. हे सर्व भोग भोगण्याची माझ्यात शक्तीच नाही. म्हणून मी तुम्हाला शरण आले आहे. माझा उद्धार करा. त्यावर श्रीगुरू म्हणाले, तू पापविनाशी तीर्थात स्नान कर. तेथे स्नान करताच तुझा कुष्ठरोग जाईल. याविषयी संदेह बाळगू नकोस. श्रीगुरूंनी असे सांगितले असता तिने पापविनाशी तीर्थाजवळ राहून स्नान केले. त्यामुळे तिचा कुष्ठरोग नाहीसा झाला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, आम्ही त्यावेळी तिथेच होतो. आम्ही ते प्रत्यक्ष पाहिलेले आहे. श्रीगुरूंनी आपल्या शिष्यांना अमरजा नदीच्या तीरावरील कोठीतीर्थ, रुद्रपादतीर्थ, गयातीर्थ, चक्रतीर्थ, कल्लेश्वर देवस्थान अशा 8 तीर्थांचे व पवित्र स्थानांचे महात्म्य सांगून सर्व पातके नष्ट होतात व सर्व सुखांचा लाभ होतो हे विस्तारपूर्वक सांगितले. ते ऐकून सर्व शिष्यांची खात्री पटली की काशी, प्रयाग, गया सर्व काही येथेच आपल्याजवळ आहे. मग अष्टतीर्थे महात्म्य सांगून मठात परत आले. त्यावेळी मोठी समाराधना करण्यात आली होती. गाणगापूर येथील औदुंबर वृक्षांचा महिमा. संगमापासून वरती जाताना पवित्र औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षामध्ये साक्षात दत्तप्रभूंचा वास आहे. या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आल्या आहेत. हजारो भाविक या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घालून व्याधिमुक्त झालेले आहेत. आपणास कधीही गाणगापूर येथे जाण्याचा योग आल्यास संगमी स्नान करून औदुंबरास 11, 21, 108 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. आपली कुठलीही मनोकामना पूर्ण करणारा हा वृक्ष कलियुगी दत्त महाराजांचा दिव्य वरदान प्राप्त आहे. या दिव्य वृक्षाखाली अनेक सिद्ध भाविक गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करतात. भस्माचा डोंगर. भस्माचा डोंगर या दिव्य स्थळाचा एक विशेष महत्त्व आहे. सदरील भूमीमध्ये अनेक ऋषीमुनींनी केलेले तप साधना यामुळे या तपोभूमीतील विभूती अनेक भाविक घरी घेऊन जातात. त्याचप्रमाणे आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी येथील पाषाणाद्वारे रचना तयार करायची एक पद्धत येथे प्रचलित आहे. श्री क्षेत्र गाणगापूरचे भस्म प्रसिद्ध आहे. हे भस्म हाच तिथला मुख्य गुरुप्रसाद असतो. हजारो वर्षापासून ही भूमी पवित्र असल्यामुळे त्या काळात या ठिकाणी भगवान परशुरामाने मोठमोठाले यज्ञ जगाच्या कल्याणासाठी केले होते. त्याच यज्ञातील विभूती साचून तेथे भस्माची एक प्रचंड टेकडी निर्माण झालेली आहे. आजपर्यंत लक्षावधी श्री दत्त भक्तांनी या भस्म टेकडीतून पवित्र भस्म नेऊनही भस्माची टेकडी आहे तशीच आहे. श्री तीर्थक्षेत्र गाणगापूरच्या भस्माने पिशाच्य बाधा हटते, दृष्टीबाधा नाहीशी होते, रोगराई नाहीशी होती. हे भस्म संकटनाशक, दुरितहारक आहे. परमार्थिक साधकाच्या कल्याणासाठी या भस्माचा उपयोग करतात. संन्यासी वृंद भस्म स्नानासाठी याच भस्माचा उपयोग
करतात. निर्गुण पादुका. दिव्य निर्गुण पादुका म्हणजेच साक्षात दत्त महाराजांचा अधिवास आहे. अवतार समाप्तीच्या वेळी नरसिंह सरस्वतींनी भक्तासाठी दिलेला हा परम पवित्र प्रसाद आहे. भीमा नदीमधून अवतार समाप्तीचा प्रवास करताना अचानक गुप्त झाल्यानंतर सर्व भक्तांना या पादुकास्थळी श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी दर्शन दिले. गाणगापूर तेथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा आहे. येथील पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श नाही. या पादुका चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटात ठेवलेल्या असतात. संपुटातून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहीत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झाकणे काढून आतच लेपनविधी होतो आणि अन्य पंचोपचारासाठी ताम्हणात उदक सोडतात. प्रसिद्ध आमचा गुरुजगी नरसिंह सरस्वती विख्यात, ज्याचे स्थान गाणगापूर अमरजा संगम भीमातीर श्री क्षेत्र गाणगापुराला दत्तभक्तांचे पंढरपूर म्हटले जाते. तेथे हजारो दत्तभक्त नित्य दर्शनाला येत असतात. हे स्थान अत्यंत जाज्वल आहे. या जागृत स्थानात सर्व तऱ्हेचे पावित्र्य सांभाळावे लागते. भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचे इथे तब्बल 23 वर्ष वास्तव्य होते. या वास्तव्यात त्यांनी या क्षेत्री अविस्मरणीय असा अनंत लीला केल्या. निर्गुण पादुकांच्या द्वारा इथे त्यांचे अखंड वास्तव्य आहे. आज श्री क्षेत्र गाणगापुराला जेथे निर्गुण मठ आहे, त्याच स्थानी श्री नरसिंह सरस्वती निवासास होते. तेथे आज श्रीच्या निर्गुण पादुका प्रतिष्ठापित करण्यात आलेल्या आहेत. त्याच खाली एक तळघर आहे. त्या गुफेत स्वामी महाराज रोज ध्यानासाठी बसत असत. आज ती गुफा बंद केलेली आहे. पण पूर्वीचे पुजारी सांगत की त्या ठिकाणी भगवान श्री नरसिंह स्वामी महाराजांनी स्वहस्ते श्री नरसिंह यंत्राची स्थापना केलेली होती. तसे उल्लेख जुन्या नोंदीत सापडतात. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे शिष्य सिद्ध सरस्वती व भास्कर विप्र स्वामींनी श्रीशैल्य गमन केल्यानंतर बराच काळ त्या जागी जाऊन पूजाही करीत असत. पुढे महाराजांच्याच आज्ञेने ती गुंफा विणून बंद करण्यात आली. श्री नरसिंह सरस्वती गुप्त झाल्यानंतर अनेक महान दत्तभक्तांच्या वास्तव्याने ही पवित्र भूमी अधिकच पवित्र बनलेली आहे. इथे सेवा केल्याने लाखो भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत. पिशाच्य विमोचनाचे तर हे महातीर्थच आहे. श्रद्धाळू भाविकाला आजही इथे साक्षात दत्तदर्शन घडते. तसे दर्शन झालेले सत्पुरुष विद्यमान काळीही वास्तव्य करून श्री दत्तप्रभूंच्या कृपेने जगाला सन्मार्ग दाखवित आहेत. श्री निर्गुण पादुका मंदिर अथवा श्री गुरूंचा मठ हे गाणगापूर गावच्या मध्यभागी आहे. या मंदिराची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून ती एखाद्या धाब्याच्या मोठ्या वाड्यासारखी आहे. मंदिराच्या पूर्वेस व पश्चिमेस 2 महाद्वार आहेत. पश्चिम महाद्वारावर नगारखाना असून तो त्रिकाल पूजेच्या वेळी वाजवला जातो. नव्यानेच बांधण्यात आलेल्याने अतिभव्य महाद्वाराने पादुका मंदिराची शोभा अधिकच वाढली आहे. श्री निर्गुण पादुका मंदिराच्या पूर्वेस महादेव, दक्षिणेस औदुंबर व त्याखाली गणपती, महादेव व पार्वती यांच्या मूर्ती आहेत. पश्चिमेस अश्वत्थ वृक्ष आहे. वृक्षाभोवताली नागनाथ, मारुती व तुळशी वृंदावन आहे. मठात मंदिर सेवेकऱ्यांच्या अनुष्ठानासाठी एकूण 13 ओवऱ्या आहेत. त्यापैकी 5 पूर्वेस, 7 उत्तरेस व 1 पश्चिमेस आहे.
मठाच्या दक्षिण भागी श्री गुरुपादुकांचा गाभारा असून तो उत्तराभिमुख आहे. त्यासमोर प्रशस्त सभामंडप आहे. गाभाऱ्याला फक्त उजव्या हातालाच एक दरवाजा आहे. आता पश्चिमेकडील कोनाड्यात विघ्नहर चिंतामणीची मूर्ती आहे. ही गणपतीची मूर्ती वालुकामय असून ती स्वतः श्री नरसिंह सरस्वतींनी स्थापन केलेली आहे. या गणेशासमोर दक्षिण बाजूस एक लहान दरवाजा असून तो पश्चिमाभिमुख आहे. या दरवाज्यातून ओंडव्याने आत प्रवेश केल्यानंतर समोरच्या भिंतीला असलेला एक लहानसा झरोका दृष्टीस पडतो. या झरोक्यातून आत डोकावले म्हणजे समोर त्रयमूर्तीचे दर्शन घडते. ही मूर्ती आसनस्थ असून पश्चिमाभिमुख आहे. या त्रिमूर्तीच्या आसनावरच श्री गुरूंच्या निर्गुण पादुका ठेवलेल्या आहेत. या पादुका सुट्ट्या व चल असून खास वैशिष्ट्यपूर्ण अशा आहेत. त्या अन्यत्र आढळणाऱ्या पादुकांप्रमाणे पावलाच्या आकाराच्या नसून तांबूस काळसर रंगाच्या गोलाकार अशा आहेत. त्या दिव्य शक्तीने भारलेल्या आहेत. श्री गुरुचरित्रात श्री गुरु आपल्या निर्गुण पादुकांची व गाणगापूर महात्म्याची ग्वाही देताना म्हणतात, मठी आमुच्या ठेविती पादुका, पुरवितील कामना ऐका. अश्वत्थ वृक्ष आहे निका, तो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त, संदेह न धरावा मनात. मनोरथ प्राप्त होतील त्वरित, ही मात आमुची सत्य जाणा. संगमी करून या स्नान, पूजून या अश्वत्थ नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन, मनकामना पूर्ण होतील. विघ्नहर्ता विनायक आहे तेथे वरदायक. तीर्थे असती अनेक, पावाल तुम्ही सुख अपार. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे ज्या वेळेस श्रीशैल्य यात्रेस निघाले त्यावेळी सर्व भक्तांच्या शिष्यांच्या आग्रहावरून हार्दिक प्रार्थनेवरून त्यांनी आपल्या निर्गुण पादुका इथे ठेवल्या. या पादुकांना सगुण आकार असूनही त्यांना निर्गुण पादुका म्हणतात. त्याचे कारण असे की आपण आपल्या मनातील संकल्प ज्या वेळेस या ठिकाणी सांगतो त्यावेळेस श्री दत्तप्रभू आपले काम अप्रत्यक्षरित्या या पादुकाद्वारा करतात. दर्शन सगुण असले तरी कार्य करणारी परमेश्वरी शक्ती ही निर्गुण निराकार असते. म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. भक्त कल्याणार्थ ठेवलेल्या या निर्गुण पादुकाच्या सामर्थ्याने आजपर्यंत लाखो भक्तांची दैन्य दुःखे व अटळ संकटे निवारण झालेली आहेत. श्री नरसिंह सरस्वतींची अनुष्ठान भूमी भीमा अमरच्या संगमावर असून हे स्थान गाणगापूरच्या नैऋत्येस साधारणतः 3 किलोमीटरवर आहे. श्री गुरुच्या अश्वत्थ वृक्षाखाली अनुष्ठान करीत तो पडून गेल्यावर त्याच स्थळी हल्लीचे सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे. याच मंदिरात अश्वत्थ वृक्षाखाली पादुका व लिंग यांची स्थापना केलेली आहे. श्री गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात श्री कल्लेश्वर मंदिर आहे. हे जागृत शिवालय म्हणून प्रसिद्ध आहे. इथला पुजारी नरकेसरी कल्लेश्वराशिवाय अन्य कोणाला मानत नसे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला इथे अद्वैताचा साक्षात्कार घडवला. श्री क्षेत्र गाणगापुराच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते, पारलौकिक कल्याण होते व सर्व तऱ्हेच्या मनोकामना
पूर्ण होतात. म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते. श्री क्षेत्र गाणगापुराला आलेले सर्व भक्त माधुकरी मागतात, तसेच ते इतरांना माधुकरी वाढतात. स्वतः श्री नरसिंह सरस्वती भिक्षा मागत असत. वसती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेशी, तया गाणगापुरासी माध्यान्हकाळी परेसा, असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे. दररोज 12 ते 12:30च्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात. परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्ताची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही. म्हणूनच या ठिकाणी येणारे दत्तभक्त यथाशक्ती अन्नदानाचा कार्यक्रम करतात. श्री दत्त महाराजांच्या दरबारात 5 घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते. श्री क्षेत्र गाणगापूर म्हणजे श्री नरसिंह सरस्वतींची लीलाभूमी. अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसे करण्याचे कार्य त्यांनी येथे केले. त्यामुळेच या क्षेत्राला एक आगळे महत्त्व आलेले आहे. भीमा अमरच्या संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. गाणगापूरचा परिसरही श्री क्षेत्र नरसोबावाडीप्रमाणेच नितांत रमणीय आहे. नित्यक्रम श्री क्षेत्र गाणगापूर येथील नित्यक्रम पुढीलप्रमाणे असतो. रोज पहाटे 3 वाजता काकड आरती होते. त्यानंतर 5:30 ते 6च्या सुमारास कर्पूर आरती होते. 6:30 वाजता तीर्थारती होते. इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत. पादुकांवर पाणी घातले जात नाही. केवळ अष्टगंध व केसरीगंध लावतात. इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात. 12:30च्या सुमारास श्री दत्तप्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो. नंतर भक्तमंडळी माधुकरी मागावयास जातात. सायंकाळी 6-6:30 वाजता दिवे लागतात. रात्री 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत श्री दत्तप्रभूंच्या पालखीचा सोहळा चालतो. प्रथम पूजा आरती झाल्यानंतर अलंकाराने सुशोभित अशी श्री दत्तप्रभूंची मूर्ती पालखीत बसवतात. मंदिराभोवती 3 प्रदक्षिणा घालतात. याच काळात पालखीसमोर भजन सेवाही होते. त्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीकृत करुणा त्रिपदी, पदे, अष्टके आणि शेजारती म्हणण्याचा कार्यक्रम होतो. नंतर तीर्थप्रसाद दिला जातो. श्री गुरुचरित्र ग्रंथात गाणगापुरात घडलेल्या बऱ्याच लीला आलेल्या आहेत. पूर्वावतारात भेटलेल्या रजकाला स्वामींनी या अवतारात श्री क्षेत्र गाणगापुराला दर्शन देऊन त्यांच्या मांडीचा फोड बरा केला. विश्रांती कट्ट्यावर विश्रांती घेत असताना शेतकऱ्यावर कृपा करून त्याला अमाप धान्याची प्राप्ती करून दिली. दीपावलीच्या दिवशी ते एकाच वेळी 8 ठिकाणी गेले. नरहरी कवीश्वराला परमेश्वराचे दर्शन घडवले तर विणकरास एका क्षणात श्रीशैल्य मल्लिकार्जुनाचे दर्शन झाले. औदुंबराच्या शुष्क काष्ठाला पालवी आणली. 60 वर्षाच्या वांजेला पुत्रप्राप्ती घडवली. गरीब भास्करांच्या 5 जणांना पुरेल एवढ्या सिद्धांनात हजारो लोकांना भोजन घातले. या क्षेत्रात त्याने केलेल्या अशा अनेक लीला सांगता येतील. माघ वद्य प्रतिपदा हा श्री क्षेत्र गाणगापूर येथे साजरा होणारा सर्वात मोठा उत्सव होय. प्रतिपदेपासून चतुर्थीपर्यंत येथे मोठी यात्रा भरते. या दिवशी श्री महाराज श्रीशैल्य गमनास निघतात. चतुर्थीच्या दिवशी श्री दत्तप्रभूंची पालखी रुद्रपाद तीर्थाहून पुनश्च मठात येण्यास निघते. हा सर्व सोहळा अत्यंत आनंदमय, मनाला स्फूर्ती देणारा असतो. भक्तांच्या निवासांची सोय इथल्या वेगवेगळ्या धर्मशाळांतून अत्यंत माफक दरात केली जाते. या सर्व धर्मशाळा देवस्थान कमिटीच्या मालकीच्या आहेत. श्री वासुदेवानंद सरस्वती धर्मशाळा अलीकडेच उभारण्यात आली आहे. परमपूज्य श्री दत्तात्रय शास्त्री कवीश्वराच्या हस्ते या धर्मशाळेच्या वास्तूचे पूजन झाले आहे. श्री विश्वेश्वर मठ, श्री दंडवते स्वामी महाराजांचा मठ, श्री शंकरगिरी महाराज मठ वगैरे मठातूनही भक्तांच्या राहण्याची सोय होऊ शकते.
मुंबई चेन्नई रेल्वेच्या मार्गावर गाणगापूर हे स्टेशन लागते. पुणे रायचूर मार्गावर गुलबर्गा स्टेशन पूर्वी गाणगापूर स्टेशन आहे. पुण्यापासून या स्टेशनचे अंतर 327 किलोमीटर आहे. तेथून पुढे 21 किलोमीटर श्री क्षेत्र गाणगापूर आहे. तेथे जाण्यासाठी कर्नाटक राज्याच्या एस.टी गाड्यांची सतत ये-जा चालूच असते. मणिगिरी तथा मणिचेलच्या पायथ्याशी हे पवित्र तीर्थक्षेत्र वसलेले आहे. गाणगापूरला संगमस्थानी आढळणारे बाजूच्या चित्रात दिसणारे गरुड सदृश पक्षी इसवी सन 1458 साली भगवान श्री दत्तात्रयांचा कलियुगातील दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज येऊन राज्य आल्यानं कठीण दिवस युगधर्म म्लेच्छ राज्य क्रूर कर्म प्रकट असता घडी अधर्म समस्त म्लेच्छ येथे श्री गुरुचरित्र अध्याय 50 ओवी 258 आणि आपली अपार ख्याती झाल्यानं भक्त सगळेच वरदान मागायला येतील. या कारणास्तव प्रकट झाली बहुख्याती आता राहावे गौप्यामी. श्री गुरुचरित्र अध्याय 50 ओवी 254 अवतार कार्य समाप्तीसाठी पाताळगंगेतून कर्दळी वनात जायला निघाले. त्यावेळी गाणगापुरातील समस्त जनसमुदाय स्पंदून रडायला लागला. स्वामी आमुते सोडून केवी जाता येती राया. श्री गुरुचरित्र अध्याय 51 ओवी 9 अशी आर्त विनवणी त्यांनी श्री गुरूंना केली. त्यावेळी परम दयाळू श्री गुरूंनी आम्ही या ठिकाणीच आहोत. आम्ही असतो याची ग्रामी नित्य स्नान अमरजा संगमी वसो मठी सदा प्रेमी गौप्यरूपे अवधारा. श्री गुरुचरित्र अध्याय 51 ओवी 14 असं आश्वासन त्या दुःखी जनांना दिलं. त्याची साक्ष पटवण्यासाठी श्री गुरूंनी सांगितलं, आम्ही वसतो सदा येते ऐसे जाना तुम्ही निवृत्ते. दृष्टी पडती गुरुमते खून तुम्हा सांगेन. श्री गुरुचरित्र अध्याय 48 ओवी 38 अर्थात आम्ही विष्णुअवतार असल्याने त्याची खून म्हणून आमचं प्रिय वाहन गरुडासारखे दिसणारे पक्षी या ठिकाणी दिसतील. आज 500 वर्षानंतरही हे पक्षी गाणगापुरात दिसतात. यावेळेस गाणगापूर भेटीदरम्यान संगमावर असलेल्या श्री गुरूंच्या अनुष्ठान स्थानासमोर असलेल्या अश्वत्थ वृक्षावर या पक्ष्यांचं घरटं आढळलं. त्याचा आवाजही ऐकला. झाडाच्या दाट पानातून तो पक्षी जसा दिसायला तसा त्याप्रमाणे त्याचं प्रतिमा घेण्याचा प्रयत्न छायाचित्रात केलेला आहे. श्री दत्तप्रभूंनी सांगितलेली गाणगापुरातील आपल्या निरंतर वास्तव्याची ही खूण गवसल्याच्या आनंदात यावेळेस पक्ष्यांचा तो आवाज ध्वनिमुद्रित करायचा राहून गेला. पुढच्या वेळेस करता येईल. या सगळ्यांचा मतितार्थ काय तर श्री गुरुचरित्र हा ग्रंथराज कालातीत अक्षर सत्य असल्याचीच ही खूण आहे. मातृभाषात कानडी असूनही श्री गुरुचरित्र मराठीतही शब्दबद्ध करून श्री सरस्वती गंगाधरांनी महाराष्ट्रावर अपार कृपा करून ठेवलेली आहे. गाणगापूर हेच गाव नरसिंह सरस्वती स्वामींनी का निवडले ते लक्षात आले. तालुका अफझलपूर म्हणजेच अफझल खानाचे जहागिरीचे गाव. विजापूर आदिलशाहीची राजधानी. बिदर बेरीदशाहीची राजधानी. हैदराबाद मूळ नाव भागानगर कुतुबशाहीची राजधानी या गावाच्या मध्यभागी तथा या सर्व शाह्यासह मोगलाई व निजामशाही यांच्या सीमा गाणगापूरच्या आजूबाजूला एकमेकाला मिळतात. असे केंद्रस्थान कार्यासाठी निवडून सुमारे 800 वर्ष या ठिकाणी राहून हिंदू तथा सनातन वैदिक धर्माला ग्लानी येऊ दिली नाही व परकीय आक्रमक शक्तीपासून धर्माचे रक्षण केले. सर्वसामान्यांना आधार दिला. या क्षेत्री असे जावे. गाणगापूर गुलबर्गा कर्नाटक. गाणगापूर हे क्षेत्र मनुष्यरूपी दत्तात्रयाचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या 23 वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे. भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासचा 2 ते 3 मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला आहे. या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतींनी तपश्चर्या करून यज्ञ करून आणि काही काळ वास्तव्य करून
हा प्रदेश परम पवित्र आणि मंगलकारक केला आहे. या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे. दत्तभक्तांची अशी भावना आहे की आजही दुपारी 12 वाजता श्री नरसिंह सरस्वती भिक्षा मागण्यास गाणगापूरला येतात. येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे. हे क्षेत्र दत्त संप्रदायामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. मुंबई हैदराबाद व्हाया सोलापूर किंवा मुंबई बेंगलोर या रेल्वे मार्गावर गाणगापूर रोड स्टेशन लागते. तेथे उतरून बस किंवा ऑटोने 20 किलोमीटर अंतरावर गाणगापूर या क्षेत्रास जाता येते. बस मार्गाने सोलापूर गाणगापूर अशी थेट बस सेवा आहे. या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत व भोजनासाठी अन्नछत्र मंडळात सोय होऊ शकते. श्री दत्त संस्थान गाणगापूर, श्री क्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक राज्य. तसेच श्री नरसिंह सरस्वती देवस्थान, श्री क्षेत्र गाणगापूर, तालुका अफझलपूर, जिल्हा कलबुर्गी, कर्नाटक राज्य. श्री क्षेत्र गाणगापूरला साजरे होणारे उत्सव. श्री क्षेत्र गाणगापूरला पुढील उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला श्री गुरु पौर्णिमेला श्री व्यासपूजा साजरी करतात. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्तमंडळी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. मठात रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी, गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यासाठी श्रीची पालखी भक्त मंडळीसह सायंकाळी श्री कल्लेश्वर मंदिरात जाते. रात्री 8 वाजता परत येते. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचा अवतार समाप्तीचा उत्सव अश्विन वद्य द्वादशीला म्हणजेच गुरुद्वादशीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यावेळेस महाप्रसाद वाटला जातो. बाजूच्या चित्रामधील गाणगापूर मुखवटाखालील मूळलिंग हे दिसत आहे. माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.